नमस्कार, मी अमिषा सचिन उईके। मी वार्ड नंबर 6 मधून उमेदवारीसाठी माझा फॉर्म भरला आहे आणि माझा पक्ष आहे काँग्रेस। आपल्याला आता बदलाव घडवायचा आहे आणि मी तो बदलाव घडवणारच। नमस्कार। काय तुमच्या प्रभागामधील एक ठळक समस्या सांगा की ज्या तुम्ही जनतेसाठी त्या समस्या दूर करणार? माझ्या वार्ड क्रमांकामध्ये अजूनपर्यंत काही ठिकाणी नाल्या नाही बनल्या आहे, काही ठिकाणी लाईट पोल आहे जेथे ते अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहे आणि लाईट पोल जे आहे ते खाली पडले। पावसाच्या सीझन मध्ये त्याला घातक असू शकते। जर तिथे काही इलेक्ट्रिक शॉक वगैरे झालं तर लहान मुलांना किंवा वस्तीतील काही नागरिकांना त्याच्यामुळे प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकते आणि त्यामध्येच मला काहीतरी बदलाव घडवायचा आहे आणि मी तो बदलाव घडवणारच। नमस्कार। नगरपंचायत निवडणूक बहादुरा 2025। माझं नाव जया अजय पाचपवार। मला काँग्रेसतर्फे तिकीट मिळाली आहे। वार्ड क्रमांक 3। मी आता 2-3 घरी व्हिजिट केला, मला त्यामध्ये समजल्या की बरेचदा इकडे नाल्या वगैरे झाले नाही, म्हणजे विकास झालाच नाही। शिक्षणामध्ये ज्या आरोग्यविषयक सुविधा आहे त्या अजूनपर्यंत मिळाला नाहीये। याच्यावर मी काम करण्याचा प्रयत्न करीन आणि मला हे तिकीट मिळाली म्हणून मी याचा पुरेपूर म्हणजे सोनं करीन। नमस्कार। 10 प्रभाग क्रमांक 10 मधून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि तिथे मी पाहिलं रस्त्यात जिथे तिथे पाणी साचलेलं आहे, पोल नाही आहे, ते आपल्याला म्हणजे गटर लाईन नाही आहे। पावसाळ्यात एवढं पाणी साचतात का तिथे चिले राहतात आणि त्यांचं त्या जनतेसाठी मी किती मोठी आहे आणि जनतेचा विकास करायचा आहे आणि महिलांना एक म्हणजे महिलांना सक्षम करायचा आहे। महिलांच्यासाठी कॅम्प वगैरे घ्यायचे आहे, जसे पार्लर झालं, गरबा क्लासेस झाले आपल्याला घ्यायचे आहे तिथे आणि असं करून आपल्याला महिलांना समोर घ्यायचं आहे, सक्षम करायचं आहे आणि त्या वार्डाचा मला पण विकास करायचा आहे 10चा। एवढं बोलून मी संपवते। नमस्कार, मी आम्रपाली सचिन मांडवकर। मला वार्ड क्रमांक 11 मधून तिकीट मिळालेली आहे। माझं मत असं आहे की आता बायांचं परत पहिल्यापासून बोला। नमस्कार, मी आम्रपाली सचिन मांडवकर। वार्ड क्रमांक 11 मधून मला उमेदवारी मिळालेली आहे। माझी तिकीट कन्फर्म झालेली आहे जनतेच्या आशीर्वादाने। माझं मत एवढं आहे की आता बायांचं भरपूर बाया अशा आहेत की ज्यांचा चूल आणि मूल एवढंच आहे। मला अशा बायांना बाहेर काढायचं आहे आणि जनतेच्या समोर आणून आम्हा सर्व बायांना मिळून यावर्षी बायांना सर्वात जास्त तिकीट मिळालेले आहे। म्हणून माझं असं म्हणणं आहे की बाया या काही कमी आहे नाही आणि आम्ही सुद्धा देशाचा चांगल्या प्रकारे विकास करू शकतो, एवढंच माझं म्हणणं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। वार्ड नंबर 4 मधून मला उमेदवारी मिळालेली आहे। मी याच्यासाठी समाजसेवा करत आहे कारण की आज आपल्याला महिलांना खूप आरक्षण मिळालेलं आहे। महिलांनी माझ्या वार्डमधून महिलांना रोजगार देईल, त्यांना इकडे त्यांची जी समस्या आहे त्या पूर्ण मी त्यांचा प्रयत्न करेल की त्यांच्यापर्यंत त्यांचा सॉल्व्ह करू, हे मी पूर्ण प्रयत्न करेल। आणि जे त्यांना आहे त्यांना मुलांसाठी शिक्षण आहे, पाणी आहे ना, गटरचा प्रॉब्लेम आहे, पूर्णच मी पूर्णपणे करण्याचा मी प्रयत्न करेल बोलून मी। मी आहे सर्वजन उईके। मी प्रभाग 13 पर्यंत उभी असलेला उमेदवार आहे। आम्हाला प्रीतम भाऊंनी आमच्या मिस्टर आम्हाला घर सांभाळण्याची गरज, प्रीतम भाऊंनी आम्हाला वस्ती कशी सांभाळावी, कशा प्रकारचा आपल्या वस्तीचा विकास करावा या सर्व गोष्टी आम्हाला सांगितल्या त्यांनी। त्याकरता आम्ही समाजसेवेकरता आम्ही पुढे निघालेलो आहे। माझं बोलणं वार्ड नंबर 14 आजपर्यंत जो आपला प्रभागाचा विकास झालेला आहे त्याच्यामध्ये फक्त रस्त्याचा विकास झालेला आहे आणि आपला सर्वांनी विकास हवा आहे। त्यासाठी रोजगार, शिक्षणाच्या सोयी असो किंवा अजून बाकी काही सोयी ज्या आहेत त्या आपल्या प्रभागात अजून झालेलं नाही आहे आणि भाजपाला सांगतात की आम्ही खूप डेव्हलपमेंट केलं। तर हे आम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे की डेव्हलपमेंट जे आहे ते सर्वांगीण व्हायला पाहिजे। यासाठी आम्ही ताकदीने आपल्या प्रभागामध्ये लढून आम्ही निवडून येऊ आणि राहिलेली जे कामं आहे ते पूर्ण करून मी एवढं
त्या प्रभागातून आज उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे, काय काय कार्यक्रम केले? मी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षामधून वार्ड नंबर प्रभाग नंबर 5 मधून उमेदवारी जाहीर केलेली आहे. माझ्या याच्यात 3 इच्छुक उमेदवार होते. त्याच्यातून विनोद आकाराम शिंदे यांनी पक्षाने जो निर्णय दिलेला आहे, एका उमेदवाराला कोणाला बी फॉर्म दिलेला आहे, तर विनोदजी शिंदे यांनी हा बी फॉर्म आपला न भरता, अपक्ष फॉर्म न भरता त्यांनी मला पूर्ण पाठिंबा हे दिलेलं आहे, सोबत राहण्याच्या वचन. ठीक आहे. तुमच्या प्रभागामध्ये काय मेजर समस्या आहे त्याच्यावर तुम्ही काम करणार? माझ्या प्रभागामध्ये सगळ्यात पहिले तर माझ्या प्रभाग असा 2 कम्युनिटीनी जास्त व्यापलेला आहे. एक हिंदू कम्युनिटी, एक मुस्लिम कम्युनिटी. मुस्लिम कम्युनिटीमध्ये जे आहे सिमेंट रोड बनलेले आहे, पण तिथे नाल्याची सुविधा नाहीये. सिमेंट जे रोड बनलेले आहे ते भरपूर उंच बनलेले आहे. त्याच्यावर आपल्याला उपाययोजना करायची आहे. सगळ्यात पहिले नाल्याची समस्या सॉल्व्ह करून नाही का, त्या नाल्यातून पाणी कसं वाहता येईल, लोकांच्या घरात पाणी जात आहे, ते नाल्याची पाणी कसं लोकांच्या घरातून बाहेर काढता येईल, त्या नाल्याची सगळ्यात पहिले समस्या दूर करायची. दुसरा मुद्दा आहे का आमची सत्ता जर इथे नगरपंचायत भरते तर आमच्या एक ठराव आम्ही पास करू याच्या कम्युनिटीसाठी, कारण की आपल्या इथे 6000 कम्युनिटी आहे मुस्लिम कम्युनिटी. एक ठराव इथून पास करू आमसभेमध्ये का यायला स्वतःच्या खाजगी पैशांनी, नगरपंचायतच्या खाजगी पैशांनी जागा विकत घेऊन द्यावी नाही, यायला ते कब्रस्तानचे एक सॉल्व्ह करावा. हा माझ्या एक याच्यासाठी मुद्दा. हिंदूवाल्यासाठी मुद्दा आहे का हिंदू एरियामध्ये भरपूरसे रस्ते बनलेले नाही आहे, नाल्या नाही बनलेले आहे, समाज भवनचे काम आहे, कुठे कुठे ग्रीन जिम नाही बनलेले आहे, यायच्या इथे ग्रीन जिम नाही आहे. तर हे सगळं सुविधा जे आहे नगरपंचायत तर्फे भेटणारी, हे सगळ्या सुविधाचा लाभ मी यायला मिळवून देणार विजय झाल्यावर. तुमच्या पक्षातील मतदारांना काय सांगाल तुम्ही? माझ्या मतदारांना हेच सांगणं आहे की वोटिंग करताना एक विचार करून बघा का एक पार्टीला हरवासाठी आधार पार्टीचे किती उमेदवार उभे केले जातात दुसऱ्या पक्षाकडून, पण त्याला जनतेला हे मान्य करायचे आहे का कोण आपल्यासाठी काम करू शकते, कोण रात्री धावू येऊ शकते. बोलल्याने होणार नाही, काम करून दिल्याने होणार. जे काम मी 5 वर्षात लोकांच्या घरी घरी अर्ध्या रात्री मला फोन आलेला आहे, मी धावून केलेला आहे. ज्यांनी मला संपर्क केलेला आहे त्याला सगळ्याला मालूम आहे. सर्वे केला तरी तुम्हाला माहित होणार. मी त्याच्यासाठी अर्ध्या रात्री बी धावायला तयार आहे. कोणती समस्या असो, मेडिकल असो, RLची समस्या असो, XYZ कोणती असो, जेव्हाही मला कॉल लावते 24 तास सेवा अवेलेबल राहतील आपल्याकडून.